नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथं खूप मोठा आतंकी हमला झाला। त्यावेळी महाराष्ट्रातले बरेच पर्यटक त्या ठिकाणी होते आणि अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे यापैकी काही महाराष्ट्रीयन लोकांचा जीव गेलेला आहे आणि ज्यांचा जीव गेला त्या फॅमिलीज आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात आलेल्या आहे आणि त्यांच्या घरी अनेक मीडियावाले गेले आणि त्यांचे बाईट्स घेतल्या। म्हणजे प्रत्यक्ष नेमकं काय झालं, ते करत असताना नेमकं काय होत होतं, तुम्हाला नेमके काय प्रश्न त्या आतंकवाद्यांनी विचारले, असं जेव्हा मीडियावाले विचारत होते त्याच्यातनं शॉकिंग डिटेल्स बाहेर येत आहेत। एक महिला आहे की तिने असं सांगितलं की त्यांना सांगितलं की याच्यातलं हिंदू कोण आहे, हिंदू कोण आहे, मुसलमान कोण आहे, वेगळे वेगळे होऊन जा असं सुद्धा विचारलं। एक महिला असं सांगते आहे की आम्ही टिकल्या काढून टाकल्या आणि आम्ही अल्लाहू अकबर वगैरे म्हणायला लागलो। आणि त्याशिवाय अजून एक गुजरातमधली महिला आहे जी असं सांगते की हो त्यांनी असं सगळं केलेलं आहे। परंतु या तिन्ही केसमधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं जे पाहायला मिळतं ते म्हणजे डोंबिवलीच्या या ज्या आहेत की ज्यांना धर्म विचारून त्यांच्या पतीला आणि त्यांच्या घरच्या अजून एका व्यक्तीला मारलेलं आहे, ती महिला असं म्हणते की येस त्यांनी मारलं आहे, मात्र त्या एका माणसामुळे आम्हाला असं नाही वाटत की संपूर्ण काश्मीरचे लोक तसे आहेत किंवा संपूर्ण मुस्लिम तसे आहेत। त्यांच्याच तोंडून मी तुम्हाला हे ऐकवणार आहे। उन्होंने वो घोड़ेसवार जो थे, घोड़ों के साथ लेके जाने वाले आदमी लोग रहते, उनको बोला कि आप जाओ यहाँ से ऊपर, उनके ऊपर से ऐसे फायरिंग करके खुद की जान बचाओ। आपके साथ जितने लोग थे उन्होंने हाथ खड़ा किया कि हम हिंदू हैं, उसके बाद खाली जीजा जी ने हिंदू पूजा तो जीजा जी ने हाथ ऊपर किया था और उनको ही गोदी मार दी। क्या वो यूनिफॉर्म में थे, पुलिस के कपड़े में आए? ग्रीन कलर का कुछ यूनिफॉर्म था उनका, लेकिन अच्छे से याद नहीं। तर या ठिकाणी हिंदू कोण आहे असं विचारल्याच्यानंतर कुणीही उत्तर नाही दिलं आणि एका व्यक्तीने सांगितलं आणि त्यांच्यावर डायरेक्ट गोळ्या झाडून मारून टाकलं त्यांना। हे असं मारणाऱ्या लोकांना असं वाटतंय का की त्यांचा धर्म असं कोणाला मारल्यामुळे वाचतो? याच्यानंतर ह्याच मॅडम पुढे काय म्हणाल्या आहे ऐका। धर्म की बात आ रही है इस पे, खासतौर पर लोगों को टारगेट किया जा रहा है, इस तरह की बात कही जा रही है। हाँ, ताकि भविष्य में इस तरह की तो घटना ना हो। एक आदमी के वजह से उधर के लोग जो थे वो भी तो मुसलमान थे, लेकिन उन्होंने भी हमें बहुत हेल्प की थी। वो एक आदमी की वजह से सबको भी, उनको उन लोगों को भी परेशानी हुई थी, मतलब उनको भी शक कर रहे थे। थोडक्यात त्या म्हणतात की होय धर्म विचारला, मात्र एका व्यक्तीमुळे असं नाही आपण म्हणायला पाहिजे। आणि मी हे का म्हणते, काही लोकांना असं वाटू शकते की मी त्या आतंकवाद्यांची बाजू घेत आहे। बिलकुल नाही, मी कशाला आतंकवाद्यांची बाजू घेऊ? मी तर म्हणते ना त्यांना लवकरात लवकर पकडायला पाहिजे। सिक्युरिटी लॅब्स होऊच कसा काय शकतो? तर हे पुढचं बोलण्याच्या आधी मी तुम्हाला अजून एक केस ऐकवते की ज्याच्यामध्ये या महिला काय म्हणतात की आम्ही लवकर पटापटा आमच्या टिकल्या काढून घेतल्या। म्हणजे ना काय वेळ आली, म्हणजे किती भीतीदायक वातावरण। आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको, ते काय व्हायचं। आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजान म्हटली, पण त्यांनी आमच्या माणसांना मारून 27 लोक। तर या ठिकाणी या म्हणताय आम्ही अजाण पण म्हटली, आम्हाला ती म्हणायला लागली, भाग पाडलं। हे किती भयंकर आहे आणि हे कोणत्याही धर्मावर कुठल्याही व्यक्तीवर होऊ शकतं। हे कशामुळे झालेलं माहिती आहे का? एक प्रकारे समाजामध्ये कुठला तरी एक धर्म भारी आणि कुठला तरी बाकीचे धर्म टाकाऊ अशा प्रकारची शिकवण जर कोणताही धर्म देत असेल, इस्लाममध्ये अफगाणिस्तानमध्ये तेच झालं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये धर्म इतका घुसला की त्यांना असं वाटतं की इस्लाम म्हणजे खूप भारी आणि इस्लाम सोडून बाकीचे जे कोणी असतील ते म्हणजे फालतू। आणि तीच कन्सेप्ट जी आहे ती बाकीच्या धर्मांमध्ये पण पाहायला मिळते आणि याला आपण म्हणतो कट्टर। धर्माची बेसिक शिकवण ती नाही आहे। धर्माची बेसिक, प्रत्येक धर्माची बेसिक शिकवण ही तर सगळ्यांना परोपकाराने वागा, सगळ्यांसोबत चांगलं वागा हीच आहे। कुठलाही धर्म हे सांगत नाही की कुणाची हिंसा करा, कुणीच नाही। आपला हिंदू धर्म पण सांगत नाही। 4 हिंदू धर्मातल्या लोकांनी कुणाचा तरी खून केला याचा अर्थ हिंदू धर्म खून करणं असं सांगत नाही। नथुराम गोडसेने गांधीजींचा खून केला याचा अर्थ आपला हिंदू धर्म खून करा असं म्हणतो का? बरं, गांधीजींची तर काही चुकी पण नव्हती, पण ज्याचा राग आला त्याचा खून करा असं आपला हिंदू धर्म म्हणतो का? नाही म्हणत ना।
कुठलाच धर्म म्हणत नाही. कारण सुद्धा आहे. म्हणजे ह्या जसं म्हणतायत की आम्हाला मदत केली, तर काश्मीरमध्ये त्या व्यक्तीची तुम्हाला गोष्ट माहिती असेल की जो पर्यटकांना वाचवत होता आणि वाचवता त्याचा जीव गेला, त्याच्यावर पण फायरिंग केलं कारण की तो बंदूक हिसकावून घेत होता त्या माणसाच्या हातातली. इतकं भयंकर. म्हणजे तो वाचवायला गेलेला व्यक्ती मुसलमान नव्हता का? मुसलमानच होता. जर त्याच्या धर्माने हे सांगितलं असतं की दुसऱ्या धर्मातले लोक हे वाईट असतात, तर तो वाचवायला गेला नसता. माझं म्हणणं हेच आहे. मी काय इस्लाम धर्माचा अभ्यास केलेला नाही आहे, पण कुठल्याही धर्मामध्ये जर असं असेल तर ते सगळे विचार टाकून द्या, चांगले तेवढे विचार घ्या. आणि हे जे काही चाललेलं आहे देशामध्ये आता, जे एक कम्युनल रेटॉरिक चाललेलं आहे की हां ओके बघा त्यांनी धर्म बघून तुम्हाला मारलं, धर्म विचारून तुम्हाला मारलं, याचा अर्थ आता तुम्ही धर्म बघून मैत्री करा. धर्म बघून मैत्री करा असं जर का ठरवलं ना, किंवा धर्म पाहून मग तुम्ही जर का ठरवलं की ओके त्यांनी धर्म विचारला आणि हिंदू धर्मियांना टार्गेट केलं, तर इथले लोक म्हणतात की ओके तुम्ही पण धर्म विचारा आणि मुसलमानांना टार्गेट करा. असं करतो म्हटलं तर केवढं मोठं युद्ध होईल देशामध्ये. आज भारतामध्ये जवळपास 25 कोटी इतके मुस्लिम आहेत. ह्या मुस्लिमांसोबत जर का तुम्ही म्हटलं की हां हे 25 कोटी आहे, कसं करणार आहे, कसं संपवणार, काय करणार काय आहे तुम्ही यांचं. त्यामुळे जर का या देशाला प्रगती करायची असेल तर उपाय एकच आहे, आणि कुठल्याही आतंकवादावर उपाय एकच असतो की सगळ्यांनी एक राहणं. या ठिकाणी ह्या आतंकवाद्यांनी हे काम केलं कारण की त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की लोकांना हेच वाटावं की हिंदू आणि मुसलमान हे कधीच एकत्र राहू शकत नाही. कुठल्याही धर्मातल्या कट्टर लोकांना आहे ना छान सगळ्यांनी एकोप्याने राहावं असं म्हणणारे लोक नको असतात. हिंदू धर्मामध्ये पण कट्टर लोक आहे आणि त्यांनाही असं वाटतं की नाही हिंदू मुस्लिम शीख इसाई एकत्र का राहायचं, नाही राहायचं एकत्र. आपण आपला धर्म वेगळा आहे, आपण वेगळे राहू, हिंदू वेगळे राहतील, मुसलमान वेगळे राहतील. असं जर का प्रत्येक धर्मातल्या लोकांना जर वाटलं ना तर खूप डेंजर सिच्युएशन होऊ शकते. आणि हेच आतंकवाद्यांना हवं आहे की त्या आतंकवाद्यांना हे हवं आहे की हिंदू मुस्लिम कधीच एकत्र राहू शकत नाही असा मेसेज लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि जर का आपण त्याप्रमाणे वागत असू देशभरामधल्या, जर का आज काही लोकांना असं वाटत असेल की ओके म्हणजे आता तुम्ही हे करून हे करा, तर आपण आतंकवाद्यांना मदत करतो आहे, त्यांना त्यांची जी इच्छा आहे तेच आपण करतो आहे. त्यामुळे हे करू नये. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जे कोणी तुमच्या ओळखीतले, तुमच्या वर्गातले कोणी हिंदू किंवा दुसऱ्या धर्मातले मुस्लिम बहीण भाऊ मित्र मैत्रिणी ज्यांना तुम्ही मानलेलं असेल न मानलेलं असेल त्यांना फोन करा, विचारा, मेसेज करा. कारण की इतकं भीतीचं वातावरण आहे की सगळेजण घाबरलेले आहे आणि घाबरवून सोडलेलं आहे. त्यामुळे हिंदू धर्मातले पण जे लोक कट्टर झालेले आहेत ते हातामध्ये तलवारी घेतात, त्यांच्यामध्ये प्रेम, करुणा, शांती, ध्यान, प्रार्थना अशा गोष्टी दिसत नाही. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टी आहेत बेसिक, त्या प्रत्येकाच्या आत असाव्या. मग तुम्ही कुठल्याही धर्माची असू द्या. जर मुस्लिम धर्मामध्ये खरंच प्रॉब्लेम असता आणि सगळ्या मुस्लिमांमध्ये प्रॉब्लेम असताना तर आज दुबई इतका प्रगत झाला नसता किंवा सिंगापूर इतका प्रगत झाला नसता. तिथल्या लोकांनी हे सोडून दिलं. काय सोडून दिलं? कट्टर. आणि ते लोक एकमेकांचा आदर करायला शिकले. कोणत्याही धर्मातले सुद्धा या आपण प्रेमाने राहू, प्रेमाने ते तुमच्याशी ट्रीट करतात आणि त्यामुळे जे आहे ते तिथं हार्मनी आहे, तिथं प्रगती आहे. या देशामध्ये पण हार्मनी आणि प्रगती हवी असेल आणि आपल्या देशामध्ये हिंदू बहुल आहोत आपण. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व हिंदू बांधवांना की तुम्ही बिलकुल हे विष पेरणी करू नका. जे चांगले उदाहरण आहे काश्मीरमध्ये मदत करणारे काश्मीरी लोक आहेत ना त्यांचे पण व्हिडिओ पोस्ट करा. म्हणजे जसं ह्यांचं सांगत आहात की बाबा नाही काश्मीरी लोक मदत करणारे आहेत. काश्मीरमधल्या तिथल्या रिक्षावाल्यांनी तिथले रिक्षाचे फ्री केलेलं आहे. तुम्हाला खाली नेऊन सोडतो, एअरपोर्टपर्यंत सोडतो. रिक्षावाल्यांनी फ्री, हॉटेलवाल्यांनी फ्रीमध्ये स्टे 4 दिवस जास्तीचं राहायचं आहे तर राहा, पैसे घेतले नाही. कारण देश संकटात आहे. काश्मीरमधल्या लोकांनी माणुसकी दाखवली, माणुसकी. मात्र एरोप्लेनवाल्या लोकांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे? विमानाची तिकीटं जी नॉर्मली तिथे होती ती आता तिप्पट केलेली आहे. म्हणजे एरवी 8 आणि 10 हजाराला जे तिकीट मिळायचं ते आता 32 आणि 34 हजाराला मिळते. संकटाच्या काळामध्ये हे लोक बघा किती स्वतःचा नफा करून घेतात. यांना कळत नाही आहे की देश संकटात आहे. या काळामध्ये उलटं कमी करायला पाहिजे, पैसे कमी करायला पाहिजे आणि जास्ती ट्रिपा करायला पाहिजे जेणेकरून तिथल्या लोकांना सेफ घरी आणावं. पण हे करतायत काय? बरं गव्हर्नमेंटनी याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे की नाही? काही यांना हप्ता जाणार आहे का याच्यापैकी? आणि जाऊच शकतो मला तर असं वाटतं की जर का सरकारला हे कळत नसेल की हे वाढवत आहेत. आणि काश्मीरमधले तिथले लोकल लोक सगळ्यांना मदत करत आहे. काही लोकांना घरी घेऊन जात आहेत, जेवण करून खाऊ घालत आहेत, फुकटमध्ये रिक्षाने घेऊन जात आहेत. मदत करणारे आहेत
आणि त्याच धर्मामधले हे 4 टगे ज्यांनी हे आतंक घडवून आणला आणि इशारा द्यायचा प्रयत्न केला की हिंदू आणि मुसलमान कधीच एक होऊ शकत नाही, तर या आतंकवाद्यांना आपण सगळ्यांनी दाखवून द्यायला पाहिजे की तुमचे मनसुबे आम्ही कधीच सफल होऊ देणार नाही. आम्ही एक राहून दाखवू. जगभरामधले अनेक देश आहेत जिथं वेगवेगळ्या धर्मातले लोक खूप आनंदाने आणि प्रेमाने राहतात आणि मला असं वाटतं की देशाच्या प्रगतीसाठी हेच गरजेचं आहे. या उदाहरणांवरून हेच लक्षात येतं आहे. थांबते. तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.